शारदीय नवरात्रोत्सवाच्या 5व्या माळेला इचलकरंजीतील अंबाबाईची श्री महिषासुरमर्दिनी रूपात तर श्री रेणुका देवीची तपश्चर्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती। आज अंबाबाईच्या नवरात्रातला 5वा दिवस आहे। आम्ही आज देवीची पूजा महिषासूर रूपात बांधलेली आहे। महिषासुरमर्दिनी हे स्त्री शक्तीचे प्रतीक मानले जाते। देवी दुर्गेने महिषासुराच्या अत्याचाराचा नायनाट करण्यासाठी हे युद्ध केले। या युद्धात देवीने आपल्या विविध शक्तीचा वापर केला। हे युद्ध वाईट आणि धर्मावर अधर्माचे प्रतीक आहे। त्यामुळे नवरात्रीत महिषासुराचे प्रतीक म्हणून अंबा माता कोहाळ्याचे भेदन करीत आहे। यासाठी नवरात्रीतील 5व्या माळेला ललित पंचमी असेही संबोधले जाते। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आज नवरात्र उत्सवाच्या 5व्या माळेला रेणुका मंदिर इचलकरंजी येथे देवमाता आदिती देवी हिने शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी जी तपश्चर्या केलेली आहे ती पूजा आज बांधण्यात आलेली आहे। देवमाता आदिती देवी हिला नारद मुनीने तिच्या सौतीपासून दितीपासून जी पुत्र प्राप्त होतात ती राक्षसी आणि क्षत्रिय प्रवृत्तीची होती। ती आदिती देवीच्या देवपुत्रांना त्रास देण्याच्या तयारीत आहेत असं नारद मुनीने आदिती देवीला सांगितलं। म्हणून आदिती देवीने आपल्या देवपुत्रांचं रक्षण व्हावं म्हणून प्रभू विष्णूंच्याकडे तिने प्रार्थना केली की मला माझ्या देवपुत्रांना त्रास होतो आणि माझ्या पतीला अमरत्व मिळावं म्हणून प्रार्थना केली। पण प्रभू विष्णूने ती नाकारली। ते माझ्या हातून होणार नाही असं सांगितलं आणि त्यांनी महादेवांच्याकडे पाठवलं। आदिती देवीने महादेवांच्याकडे न जाता ती स्वतः थेट आपल्या तपश्चर्याला सुरुवात केली। तिने तपश्चर्या करीत असताना पायाखाली पोलादी मुळे त्याच्यावर गजगा ठेवून त्याच्यावर गजगा आणि गजग्यावर डाव्या पायाच्या अंगुठ्यावर उभी राहून सभोवताली अग्नी प्रज्वलित केली आणि इतकी कठोर तपश्चर्या चालू केली ती महादेवांना आणि देवादी देवांना त्याची झळ पोचली। आणि त्या झळीचा परिणाम असा झाला की पार्वतीने महादेवांना विचारलं की ही आदिती देवी इतकी कठोर तपश्चर्या का करीत आहे। त्यावेळेला महादेवाने पार्वतीला सांगितलं की याच्यापूर्वी आदिती देवीने अशा कठोर तपश्चर्या केलेल्या आहेत पण आम्ही काहीतरी कारण सांगून तिला थांबवलं होतं। पण पार्वतीने सांगितलं महादेवांना की तिथे आता एकदा कायमचं शंकेचं निरसन करा। तर चल म्हटले आपण दोघेही तिथं जाऊ नंदीवरून। आणि जिथं आदिती देवींची तपश्चर्या चालू होती तिथं स्वतः देवादिदेव महादेव आणि पार्वती देवी या स्वतः आल्या नंदीवरून। आणि तिथं आल्यानंतर आदिती देवीला आता जागे कसे करायचं त्या तपश्चर्यातून त्याचं तपश्चर्या भंग कशी करायची म्हणून महादेवानी पहिला तिच्या भोवतीलची अग्नी ती भक्षण केली। अग्नी शांत झाल्यावर आदिती देवीने नेत्र उघडले आणि महादेवांना नमस्कार केला। त्यावेळेला महादेवाला नमस्कार केल्यानंतर महादेवाने आणि पार्वतीने आदिती देवीला विचारलं की आदिती देवी तू इतकी कठोर तपश्चर्या का करत आहेस। त्यावेळेला ती सांगते की माझ्या देवपुत्रांना आणि माझ्या पतीला अमरत्व मिळावं आणि देवपुत्रांना क्षत्रियांच्यापासून राक्षसी प्रवृत्तीपासून संरक्षण मिळावं म्हणून मी ही तपश्चर्या करीत आहे आणि याचा वर तुम्ही मला द्यावा। तर त्यावेळेला देवादिदेव महादेव म्हणतात की हे देवी तुला मी यापूर्वीच असं एक वर दिलेलं आहे की तू 14 प्रकारची 8 प्रकारची लक्ष्मी होशील आणि 14 प्रकारची योगिनी होशील। त्यामुळे तुला या जन्मात हे मुलाचं संरक्षण आणि पतीला अमरत्व नाही मिळणार तर तुला हे पुढच्या जन्मी मिळेल। तर मी स्वतः कश्यपापासून पुनर्जन्म घेऊन पुढच्या अवतारात येईन आणि तू आदिती देवीपासून रेणू राजाच्या पुत्र कामिष्ठी यज्ञातून आयोनिज व्हायचा आहे। तिथं तुझा आणि माझा पुनर्विवाह होईल। त्या पुनर्विवाहानंतर आपल्याला प्रथमतः 4 मुले होतील। 4 मुलानंतर एक 5वा पुत्र असा होईल की तो साक्षात विष्णूचा 6वा अवतार असेल म्हणजे भगवान परशुराम। तर त्याच्याकडून या सर्व क्षत्रियांचा नाश होईल आणि त्यासाठी तू या पुनर्जन्मासाठी तयार हो। पण पुनर्जन्म घेतल्यानंतर सुद्धा तुला 3 निमिषाचं वैधव्य प्राप्त होईल हे महादेवाने तिला सांगितलेलं होतं आणि त्याच्यातून तुला पुन्हा सुमंगलत्व प्राप्त होईल। तर ती अशी ही उग्र तपश्चर्या ही आदिती देवीने केलेली आहे आणि तिचा पुनर्जन्म म्हणजेच रेणुका देवी होय। आणि ब्रह्मकश्यपापासून महादेवाने जमदग्नी ऋषीच्या रूपामध्ये
परत अवतार घेतलेला आहे आणि यांचा पुनर्विवाह पुढं झालेला आहे.